ताडोबातून एक वाघिणी थेट सह्याद्रीकडे रवाना झाली आहे, पण या स्थलांतरावरून आता मोठाच वाद सुरू झालाय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा नावाची वाघीण बुधवारी दुपारी 4:30च्या सुमारास पकडण्यात आली आणि रात्रीच तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने रवाना करण्यात आलं। पण गंमत अशी की या सगळ्या प्रक्रियेत खूपच गुप्तता ठेवण्यात आली आणि म्हणूनच लोक आता विचारताय हे सगळे इतकं लपून का ठेवलं गेलं। स्थानिक गाईड आणि वाहन चालकांचा दावा आहे की चंदा आणि तिची सोबती चांदनी दोन्ही वाघिणी गर्भवती आहे। त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या बली नावाच्या वाघांसोबत मिलन झालं होतं। आता जर त्या गर्भवती अवस्थेत स्थलांतरित केल्या तर त्यांच्या गर्भालाच धोका निर्माण होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाघिणींची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आलीच नाही। पशुवैद्यक सांगतात की सोनोग्राफी करून तपासणी शक्य होती, मग ते का केलं नाही हाच मोठा प्रश्न आहे। एकीकडे आपण वाघ वाचवण्यासाठी मोहीम राबवतो तर दुसरीकडे वाघाच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतो। वाघिणींचं स्थलांतर झालंय, पण तिच्या पोटातला जीव वाचेल काय?